सो एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. आता हे द स्लोप ऑफ अ लाईनचं नाव काय आहे? ax plus by plus c is equal to 0 is given by m is equal to minus of coefficient of x divided by coefficient of y. तुम्हाला असं इक्वेशन दिलं आणि त्याचा स्लोप काढायला सांगितलं. स्लोपचा फॉर्म्युला आपण पाहिलाय, m is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1. इथे कुठे x2 आहे, x1 आहे, y1 आहे, काहीच नाही. ठीक आहे. त्या केस मध्ये कसं काढणार तुम्ही स्लोप? या फॉर्म्युला स्लोप ऑफ लाईन इज गिवन बाय, किंवा नंतर आपण एक रिलेशन बनवलं y is equal to mx plus. ह्याला त्या फॉर्म मध्ये तरी कन्वर्ट करा, किंवा ह्या फॉर्म्युल्याने तरी तुम्ही स्लोप काढा. अजून तुम्हाला y is equal to mx plus c हे इक्वेशन सांगितलेच नाही किंवा झालेलंच नाही, किंवा मी अजून ते घेतलेलंच नाही. चॅप्टर मध्ये y is equal to mx plus c हा एक फॉर्म आहे, वन ऑफ द फॉर्म्स ऑफ द इक्वेशन्स ऑफ द स्ट्रेट लाईन आहे. ठीक आहे. पण अजून ते तुम्हाला झालेलं नाही. ठीक आहे. म्हणून तुम्हाला या फॉर्म्युल्याने स्लोप काढायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला या इक्वेशनचा जर स्लोप काढायचा आहे तर या फॉर्म्युल्याने काढायचा आहे. m is equal to minus of coefficient of x divided by coefficient of y. याचा स्लोप काय? एक्झाम्पल 1 2 3 4 5 घेतले तुम्ही. सो फर्स्ट याचं काय येईल आन्सर? m is equal to काय? मायनस कोएफिशिएंट ऑफ x काय इथे 3 आणि कोएफिशिएंट ऑफ y काय? याचा स्लोप काय झाला? -3/. ही जर लाईन तुम्ही प्लॉट केली तर ती अशी येणार. ठीक आहे. एक्झॅक्ट प्लॉट करायचं असेल तर आपण x is equal to 0 आणि y ची व्हॅल्यू काढून x is equal to 0 1 2 3 4 करून आपण y ची व्हॅल्यू काढू शकतो आणि लाईन प्लॉट करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट दुसरा एक्झाम्पल, याचा स्लोप काय येईल? मायनस कोएफिशिएंट ऑफ x. किती आहे x चा कोएफिशिएंट? डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y काय इथं? -5. मायनस मायनस कॅन्सल होऊन काय झालं? बस 4. हे जर डिवाइड होत असेल तर करायचं, फ्रॅक्शन मध्ये काढायची गरज नाही. सांगा बेसन m is equal to काय असेल? मायनस कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y. हा स्लोप याचं काय असेल मग? m is equal to minus 3/11. m is equal to minus 3/9. हे बरोबर लिहिलं की मी? कोएफिशिएंट ऑफ x कारण की 11y plus 3x ह्या फॉर्ममध्ये दिले. इथे 15y, इथे कोएफिशिएंट x हाय. त्यामुळे मुलांना वाचताना ax plus by plus c ह्या फॉर्म मध्ये पाहिजे त्याला तुम्ही असं लिहू शकता की 13x plus 15y minus 5 is equal to 0. मग कोएफिशिएंट ऑफ x हाय डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y. याला लिहू शकतो आपण असं 3x plus 11y minus 7 is equal to 0 ह्या फॉर्मॅटमध्ये. Alright. So m is equal to minus coefficient of x divided by coefficient of y. -3 मिळेल सर. हाँ -3/11 बरोबर. सर -3 होईल ना, कॅन्सल होईल ना. -9/3. हाँ इथं होतोय का? ओके. हे काय आहे? मायनस कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y मायनस ऑफ 9 डिवाइडेड बाय 3 3 जा म्हणजे आले मायनस. लिहून घ्या. समजा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की आपल्याला ह्याच फॉर्म्युल्याने करायचं, कुठला? m is equal to y2 minus y1 divided by x2 minus x2. एखादा म्हटला नाही मला ह्याच फॉर्म्युल्याने करायचं, तर आपण करू शकतो. आपल्याला स्ट्रेट लाईन प्लॉट करावी लागेल. कशी प्लॉट करणार? अगोदर एखादा एक्झाम्पल घेऊ आपण. याच्यामध्ये हा फॉर्म्युला तुम्ही नंतर लिहितो, हे पण मोडून काढतो आता. आणि एकच एक्झाम्पल घेऊ आपण, किंवा एखाद्याला वाटलं की एक्झाम्पल वरून आपण कोऑर्डिनेट्स काढू शकतो तर काढू शकतो. कसे? ते पहिले इक्वेशन घेऊ आपण. 3x
+2 आहे लिहिलेलंच आहे तिथं. एक्स आणि वाय चे प्लॉटिंग करू आपण. 1 2 3 4 5 कुठले तरी 4-5 पॉइंट काढू. एक्स आणि वाय. त्या इक्वेशन मध्ये बघा एक्स ची व्हॅल्यू जेव्हा मी 0 ठेवतो तेव्हा वाय काय येतं 9/2. एक्स ची व्हॅल्यू जेव्हा 1 ठेवतो मी 3 1 3 3 - 9 -6 इकडे आलं तर ते झालं 6. 2y = 6 झालं. y झालं 6/2. मग y ची व्हॅल्यू काय आली 2 3 6. ठीक आहे. त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू ठेवली आपण 3 3 3 9 9 -9 0 झालं. y ची व्हॅल्यू काय आली मग 0. हे दोन पॉइंट जर आपण प्लॉट केले इथे x आणि y ऍक्सिस वर जेव्हा x 1 आहे तेव्हा y किती आहे 3 आहे. म्हणजे इथं कुठेतरी इथं 3 आहे इथं 1. x जेव्हा 3 आहे तेव्हा y किती आहे 0 आहे. x जेव्हा 3 आहे तेव्हा y किती आहे 0 आहे. y ची व्हॅल्यू इथे 0 आहे. म्हणजे हे कोऑर्डिनेट काय झाले 1,3 आणि हे कोऑर्डिनेट काय झाले 3,0. तुम्ही म्हणू शकताय याला x वर y वर म्हणा किंवा याला x वर y वर म्हणा. याला x वर y वर आणि याला x2 y2 असं म्हटलं. मग आपल्या फॉर्म्युल्यानुसार जो आपण काल फॉर्म्युला पाहिला तो काय होता m = y2 - y1 डिवाइडेड बाय x2 - x1. आपण कितीही पॉइंट असे प्लॉट करू शकतो. कुठल्याही दोन पॉइंट मध्ये दोन पॉइंट घ्यायचे त्याला x वर y1 म्हणायचं. एका पॉइंटला दुसऱ्या पॉइंटला x2 y2 म्हणायचं आणि या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून टाकायचं. आपण इथं 9/2 नाही घेतला कारण सिम्प्लिफिकेशनला हे दोन सोपे आहेत म्हणून आपण हे दोन पॉइंट घेतले. ठीक आहे. हे दोन पॉइंट घेतले. मग ती लाईन कशी आहे ह्या दोन पॉइंट मधून जाणारी लाईन. ठीक आहे. सो मग काय इथं y2 - y1 y2 ची व्हॅल्यू आपली आहे 0 मायनस y1 ची व्हॅल्यू आहे 3 डिवाइडेड बाय x2 ची व्हॅल्यू आहे 3 आणि x1 ची व्हॅल्यू आहे 1 -3/2 ते झालं जे आपलं इथं आलं. ह्याच फॉर्म्युला जर काढायचं असं म्हटलं तरी आपण काढू शकतो पण आपल्याला मग एक्स्ट्रा काम करावं लागेल. त्याच्यापेक्षा सोपं आपण हा फॉर्म्युला वापरायचा आणि स्लोप काढून घ्यायचा. स्लोप असाही काढता येईल स्लोप असंही काढता येईल. ठीक आहे. सो इझिएस्ट वे जी आहे ती आपण फाइंड आउट करून आयडेंटिफाय करून आपण ते सोडवलं तर आपल्याला एक्झाम मध्ये टाइम कमी लागेल सोडवण्यासाठी. ठीक आहे. सो इथे काय x2 - x1 आहे. y2 - y1 डिवाइडेड बाय x2 - x1. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट सम फाइंड द स्लोप ऑफ द लाइन AB that makes angle 120 degree with x axis. बरोबर. आपल्याकडे तो फॉर्म्युले आहेत m = y2 - y1 डिवाइडेड बाय x2 - x1 आणि m = मायनस कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y. पण x y आणि y2 - y1 हे ह्याच्यात काहीच नाही इथं आणि कपाचे. आता काय करायचं पण m म्हणजेच काय तुमचा tan थीटा. मग काय विचारलंय फाइंड द स्लोप ऑफ द लाइन AB. AB ही एक अशी लाईन आहे ज्या लाईननं x ऍक्सिस किती अँगल केलेला आहे. समजा ही लाईन असली असते अशी तर हिने x ऍक्सिस किती अँगल केलाय 0. समजा ही लाईन आहे तर हिने x ऍक्सिस किती अँगल केलाय 90. समजा ही लाईन आहे तर हिने 90 पेक्षा कमी अँगल केला. पण आपल्याला काय सांगितलंय ही जी लाईन आहे AB तिनं x ऍक्सिस किती अँगल केलेला आहे 120 डिग्री. मग हे 0 आहे हे 90 आहे 120 इथं कुठेतरी असेल. म्हणजे ती लाईन कशी असणार आहे अशी असणार. तुम्ही इथे काढली तरी चालेल कुठेही काढू शकतो आपण तिथे. ठीक आहे. तसं त्यांनी स्पेसिफाय केलेलं नाही. ठीक आहे. सो हा जो अँगल आहे हा 120 आहे. ही लाईन आहे ए. अशी जर लाईन असली असती तर 0 अँगल केला x ऍक्सिस असं
30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री 120 डिग्री. ठीक आहे ना. म्हणून लाईन अशी आहे. ठीक आहे. आणि अँगल आपण मेजर केलाय हा. ठीक आहे. मग m इज इक्वल टू काय असतं tan थीटा. सो m म्हणजेच काय स्लोप. देअरफॉर इकडे लिहितो मी देअरफॉर स्लोप म्हणजे आपल्याला हे दोन्ही लागणार नाही आता. काय लागणार आहे m इज इक्वल टू tan थीटा हा फॉर्म्युला लागणार आहे. देअरफॉर स्लोप इज इक्वल टू m इज इक्वल टू काय असतं tan थीटा ज्याला dy बाय dx पण सांगितलं होतं मी आणि ग्रेडियंट म्हणतो आपण. ठीक आहे. म्हणजे प्रश्न असा येऊ शकतो फाइंड द ग्रेडियंट ऑफ द लाईन किंवा फाइंड द स्लोप ऑफ द लाईन. सो m इज इक्वल टू स्लोप इज इक्वल टू tan थीटा इज इक्वल टू अँगल किती आहे tan ऑफ 120 डिग्री. त्याची व्हॅल्यू टू टाक. मी याला काय लिहिलं मला tan ऑफ 120 ची डायरेक्ट व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेटर पण काढू शकता. ती फ्रॅक्शन मध्ये आहे की नाही. पण आपण आपल्याकडे फॉर्म्युला आहे 90 प्लस थीटा किंवा 90 मायनस थीटा. इथे काय 90 प्लस 30 मी काय झालं tan ऑफ पाय बाय 2 प्लस 30 किंवा पाय बाय 2 प्लस पाय बाय 6 असे म्हणू शकतो. ठीक आहे. मग हे काय cot 30. cot 30 कारण पाय बाय 2 चा ऑड मल्टिपल इथं 1 आहे. cot 30 प्लस का मायनस मायनस कारण पाय बाय 2 प्लस 30 म्हणजे हा tan सेकंड क्वाड्रंट मध्ये 120 डिग्री कुठे आहे सेकंड 90 प्लस थीटा आहे म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये म्हणून मायनस घेतला. कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह होतो tan निगेटिव्ह. ठीक आहे. म्हणून cot 30. मग cot 30 ची व्हॅल्यू बघा काय रूट. सो द स्लोप इज मायनस ऑफ रूट. मायनस काय इंडिकेट करतं की एक्स ऍक्सिस ची त्यांनी 90 पेक्षा जास्त अँगल केलेला. म्हणजे अशा प्रकारचे ज्या लाईन आहेत ज्यांनी एक्स ऍक्सिस चे 90 पेक्षा जास्त अँगल केलेला त्या सगळ्या लाईनचा स्लोप निगेटिव्ह येणार आहे. आणि अशा लाईन्स ज्यांनी एक्स ऍक्सिस ला 90 किंवा 90 ला तर इन्फिनिटीज आहे 90 पेक्षा कमी अँगल केलेला आहे त्या सगळ्या लाईनचा स्लोप पॉझिटिव्ह येणार. आलं लक्षात. म्हणजे ह्या लाईन्स ज्या आहेत त्यांचा स्लोप पॉझिटिव्ह म्हणजे कुठल्याही क्वाड्रंट मध्ये असतात. ह्यांनी 90 पेक्षा कमी अँगल केलाय ना एक्स ऍक्सिस. म्हणजे एखादी लाईन जर इथं आहे तर हिचा स्लोप पॉझिटिव्ह असेल कारण हिला जर एक्सटेंड केला आपण तर ही एक्स ऍक्सिस किती अँगल करणार आहे 90 पेक्षा कमी करणार. अशा प्रकारच्या ज्या लाईन्स आहेत त्या सगळ्यांचा स्लोप काय पॉझिटिव्ह आहे. आणि 90 पेक्षा जास्त अँगल केलाय एक्स ऍक्सिस अशा ज्या लाईन्स आहेत त्यांच्या सर्वांचा स्लोप काय आहे निगेटिव्ह आहे. म्हणजे त्यांचा m इज इक्वल टू हमेशा निगेटिव्ह असणार. ऑलवेज निगेटिव्ह असतात. ठीक आहे. त्या लाईन्स कशा आहेत अशा ही किंवा ह्याला पॅरलल सगळ्याच. ठीक आहे. 90 पेक्षा जास्त अंतर किती असो. ठीक आहे. तीन प्रॉब्लेम्स घेऊन ठेवलेत आपण इथे. तीनच्या ऐवजी आपण 4 घेऊ. पहिला आहे फाइंड द स्लोप ऑफ लाइन हुज इन्क्लिनेशन इज पाय बाय 3. ठीक आहे. हुज इन्क्लिनेशन इज पाय बाय 3. मग आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरला म्हणजे जो की ह्याच्या अगोदर वापरला आपण m इज इक्वल टू tan थीटा हा फॉर्म्युला वापरला. थीटाची व्हॅल्यू काय दिलेली इथे पाय बाय 3. म्हणजे एक लाईन आहे जिनी पाय बाय 3 म्हणजे किती 60 डिग्री अँगल केलेला आहे. मग ती लाईन इथे असू शकते इथे असू शकते इथे असू शकते. तिचे एक्झॅक्ट कोऑर्डिनेट दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे. मग हा 60 डिग्री हा 60 डिग्री हा 60 डिग्री कोणची एक लाईन आपण गृहीत धरू. स्लोप तर 60 डिग्री लाईन कुठेही जरी केली एक्स ऍक्सिस स्लोप तोच येणार आहे जो या लाईनचा आहे या लाईनचा आहे किंवा या लाईनचा आहे. ठीक आहे. म्हणून tan ऑफ काय घ्यायला लागला आपल्याला पाय बाय 3 म्हणजेच काय tan ऑफ 60 m इज इक्वल स्लोप इज इक्वल टू tan थीटा असतो. थीटाच्या ठिकाणी पाय बाय 3 म्हणजे 60 आहे. मग tan 60 किती असतो √3. येत नसेल तर sin 60 आपण cos 60 करा. पण त्यासाठी sin आणि cos 60 ची व्हॅल्यू माहित पाहिजे. sin 60 किती आहे √3/2 आहे. cos 60 किती 1/2 आहे. हे वर गेलं 2 कॅन्सल √3 व्हॅल्यू काय. ठीक आहे.
व्हेरी सिंपल. ओके, आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण. फाइंड द स्लोप ऑफ लाईन दॅट बायसेक्ट्स फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट. बायसेक्ट करते म्हणजे काय? बायसेक्ट म्हणजे इक्वल पार्ट्स करणार. हा अँगल किती आहे? 90. बायसेक्ट करणारी लाईन इथून जाणार ना अशी. हे तर केलं तिने फर्स्ट क्वाड्रंटला, बायसेक्ट क्वाड्रंटला. थर्डला पण करते, म्हणजे तीच लाईन एक्सटेंड होईल अशी. मग या लाईननी हे हा अँगल किती आहे टोटल? 90. मग हा किती आहे? 45. मग टॅन थिटाची व्हॅल्यू भेटलेली आपण टॅन काढू शकतो आपण. सो टॅन 45 इज इक्वल टू किंवा m इज इक्वल टू टॅन 45 किंवा m इज इक्वल टू टॅन थिटा असतो. मग थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 45 इज इक्वल टू 1. बरं, समजा याच्याविषयी जर प्रॉब्लेम असा आला असता, फाइंड द स्लोप ऑफ द लाईन दॅट बायसेक्ट्स सेकंड अँड फोर्थ क्वाड्रंट, तर ती लाईन कशी आली असती? अशी आली असती. मग हा अँगल घ्यावा लागला असता आपल्याला. हे 45 आहे, हे 90 प्लस 45 निगेटिव्ह म्हणजे टॅन 90 प्लस 45 म्हणजे काय आलं असतं? कॉट मायनस कॉट 45 मायनस कॉट 45. 45 म्हणजेच हे आलं असतं मायनस. ठीक आहे. किंवा इकडनं जर आपण अँगल घेतला हा, तर काय होईल? टॅन मायनस मध्ये घ्यावं लागेल ना. असं जेव्हा मेजर करणार आहे आपण तेव्हा रेग्युलर अँगल मेजर करणार, पण असा केला म्हणजे काय झालं? क्लॉकवाईज उलटा. म्हणजे इथून जर हे असं मेजर केलं तर आपण मायनस मध्ये मेजर केला असं त्याचा अर्थ. मग टॅन ऑफ असं लिहायचं आपल्याला, टॅन ऑफ मायनस 45. टॅन ऑफ मायनस थिटा काय असतं? मायनस टॅन थिटा. मायनस टॅन 45 इज इक्वल टू मायनस. कुठल्याही पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 180 मायनस 45 मीडियम नाही, इथं डायरेक्ट इकडनं मेजर केला आपण अँगल हा. अच्छा, हा आपल्या रेग्युलर मेथडनं आपण मेजर केला एक्स ऍक्सिस पासून अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. आणि असा जर मेजर केला तर हा 45 आहे, म्हणून आपण इथं मायनस घेतलं, मायनस 40. टॅन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. मग टॅन मायनस बाहेर आलं, टॅन 45 ची व्हॅल्यू 1 म्हणून आन्सर आलं मायनस 1. ठीक आहे. हे झालं दुसरं एक्झाम्पल. आता मात्र या एक्झाम्पल मध्ये टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली नाही. काढायचं तर काढू शकतो आपण, आहे की नाही? टॅन थिटा काढू शकतो, पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना. कुठला? m is equal to y2 minus y1 Yes, minus slope of line passing through these two. m is equal to, इथं tan थीटा लिहायची गरज नाही कारण अँगल दिलेला नाही. y2 minus y1 divided by x2 minus x1. याला म्हणा x1 y1, याला म्हणा x2 y2. तुम्ही याला x1 y1 म्हटलं, याला x2 y2 म्हटलं तरी काही फरक पडत नाही. आन्सर तेच येणार. ठीक आहे. इज इक्वल y2 ची व्हॅल्यू काय? 7 minus 3 divided by 4 minus 1. x2 4 minus 1. 7 3 गेले 4 राहिले, 4 1 गेले 3, 4/3. मग नेचर ऑफ दॅट लाईन कसा असेल? ठीक आहे. सो यू कॅन नो राईट डाऊन ऑल दीज 3. म्हणजे हा सब प्रॉब्लेम आहे. चौथा जर तुम्हाला फाइंड द स्लोप ऑफ लाईन दॅट बायसेक्ट्स सेकंड अँड थर्ड जर आला असता तेव्हा मी लिहू काय ते? when line bisects second and fourth quadrant. त्यासाठी हा प्रॉब्लेम. ठीक आहे. दोन्ही करायची गरज नाही, तुम्ही एकच लिहा कुठं तरी. आपल्या रेग्युलर मेथड आपण असं सॉल्व्ह करू. सो 1 2 ह्याचा सब प्रॉब्लेम आणि 4 1 2 3 4. Okay, next sum. If the points A bracket में -3, 4, B -14, 12 and C 8, K are collinear, then find the value of K. बरोबर. आता कोलिनियरचा अर्थ काय? एकाच लाईन मध्ये.
आता ही लाईन अशी असू शकते ना, स्लोप जसा येईल ते बघून आपण अशी अजून केली. ही लाईन अशीच का काढली तर अशी काढू शकतो आपण. स्लोप आपला पॉझिटिव्ह आला तर ती आपली लाईन अशी आपण अजून केली बरोबर. अशी स्लोप जर निगेटिव्ह आला तर अशी काढावी लागणार नाही आपल्याला, नेचर विचारलेलं नाही लाईनचं. पण आपण अशी काढली काय किंवा अशी काढली काय आपल्याला आन्सर तर येणार आहेच आहे, कारण नेचर ऑफ द लाईन नाही विचारलंय. एक्स एक्सिस तिने किती अँगल केलेला आहे किंवा स्लोप तिचा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे आपल्याला येईल, माहित होईल आपल्याला. त्या हिशोबाने आपण नेचर सांगू शकतो लाईनचं. याच्यात तसं विचारलेलं नाही. काय विचारलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की हे 3 पॉइंट्स आहेत जे एका लाईन वरती कोलिनियर आहेत, एकाच लाईन मध्ये. मग ए समजा हा आहे, ए बी सी असे 3 पॉइंट्स. ए चे कोऑर्डिनेट काय आहेत, -3 आणि 4. -3, बी चे कोऑर्डिनेट काय आहेत, -14, सी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 8, हे जर पॉइंट्स कोलिनियर असतील तर आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग इथून ए बी लाईनचा स्लोप आणि बी सी लाईनचा स्लोप सेम आहे ना, कारण एकच लाईन वरती ते पॉइंट्स आहे की. म्हणजे जो हा हे जे स्लोप आहे ह्या लाईनचा तो सगळीकडे काय आहे, सारखा आहे, आणि तीच लाईन कोलिनियर आहे पॉइंट्स आहे की नाही. कोलिनियर आहे, एकाच लाईन वरती आहेत, एकाच लाईन मध्ये आहे. ठीक आहे. मग आपण स्लोप काढून घेऊ. m इज इक्वल काय फॉर्म्युला आहे, y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. एकदा हे 2 पॉइंट कन्सिडर करू, एकदा हे 2 पॉइंट किंवा हे 2 पॉइंट कन्सिडर करू. त्याच्यामध्ये k आहे, याच्यामध्ये k नाही. k नाहीये म्हणून आपण m ची व्हॅल्यू काढू शकतो आणि त्याला नंतर हे 2 घेऊन त्याच्यामध्ये k अननोन येणार आहे, तो अननोन फाइंड करू, कारण दोन्हीचे स्लोप काय सारखे. ठीक आहे. मग काय हे याला म्हणा x1 y1, याला म्हणा x2 y2. ठीक आहे. मग y2 काय 12 मायनस y1 काय 4 डिवाइड x2 काय -14 -3 मायनस ऑफ -3. मग 12 - 4 आणि -14 हे मायनस म्हणजे फॉर्म्युल्यातलं मायनस आणि हा पॉइंट मायनस. दिस विल बी इक्वल टू 12 तून 4 गेले 8 -14 + 3 किती आले 11. म्हणजे स्लोप m काय झाला -8/. also स्लोप आपल्याला फक्त ह्या 2 पॉइंट मुळेच काढता येणार आहे का, नाही. हे 2 पॉइंट घेऊनही काढते, आणि तो स्लोप आणि हा हे 2 पॉइंट कन्सिडर करून काढलेला स्लोप आणि हा स्लोप सेम, कारण पॉइंट्स काय आहेत एकाच लाईन मध्ये कोलिनियर. ठीक आहे. ऑल्सो m इज इक्वल पाहिजे ते ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 1, याला म्हणा याच्या नंतर जे येईल त्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू. m इज इक्वल टू आता ह्याला x1 y1 म्हणा आणि ह्याला x2 y2. ठीक आहे. आता हे x1 y1 नाही घेणार आपण, पण लिहून ठेवतो मी, म्हणजे तुम्हाला जेव्हा लिहिताना तुम्ही कन्सिडर करू शकता x1 y1. मग इथं आपण पाहिजे तर लिहू कन्सिडर 2 पॉइंट्स A and B, त्याच्यासाठी आपण एम पाहू. ठीक आहे. ऑल्सो कन्सिडरिंग पॉइंट्स B and C. B साठी तर आपण x2 y2 दिलेच आहे, ह्याला x1 y1 म्हणतो. मग m इज इक्वल टू काय y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. किती येईल y2 ची व्हॅल्यू आहे 12 मायनस y1 आहे k डिवाइडेड बाय x2 ची व्हॅल्यू -14 आणि x1 ची व्हॅल्यू आहे 8. किती आलं आहे 12 मायनस k डिवाइडेड बाय 14 8 22 -20. ठीक आहे. m इज इक्वल टू काय आलं मग
minus 8. 12 minus k divided by minus 20. Minus 8 by 11 तर आहेच. Equating equation 1 and equating 1 and 2. Equation 1 and 2. दोन्ही साइडचे दोन्ही इक्वेशनचे लेफ्ट हँड साइड काय सेम आहे m आहे. म्हणून राइट हँड साइड पण काय असतं सेम. ठीक आहे. Therefore -8 by 11 is equal to काय असेल 12 minus k by minus 22. In doubt? नाही. So इकडचं हे मायनस आणि हे मायनस 8 into 22. -8 into -22 याला इकडे घेऊन आलो मी. Divided by 11 is equal to 12 minus k. रॅशनल आणि सेम. काय गरज नाही. एकच कॉन्स्टंट आहे आणि बाकी एकच फक्त अननोन आहे. त्याची व्हॅल्यू आपण काढू शकतो. बाकी सगळे तर आहेच कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेले आहेतच ते. ठीक आहे. 11 1 जा 11 2 जा मायनस इंटू मायनस प्लस 8 2 जा प्लस 16 is equal to 12 minus k. So 16 minus 12 is equal to minus k. 4 is equal to minus k. So k is equal to minus 1. k ची व्हॅल्यू आपण काढली. कंडिशन दिलेली आहे की तिन्ही पॉइंट काय कोलिनियर आहेत. तिन्ही पॉइंट कोलिनियर. याच्यावरून काय केलं आपण हे दोन पॉइंट घेऊन स्लोप काढून घेतला ज्याची व्हॅल्यू -8 by 11 आली. हे दोन पॉइंट घेऊन k च्या फॉर्म मध्ये स्लोपचे इक्वेशन आलं. स्लोपची व्हॅल्यू ठेवून टाकली -8 by 11 आणि k ची व्हॅल्यू काढून. सर याला व्हेरीफाय करू शकतो. बिलकुल करू शकतो. k ची व्हॅल्यू ठेवून बघा आणि स्लोप काढून बघा. एवढंच आहे. So very first very first form of the straight line is slope point form. ठीक आहे. स्लोप पॉइंट फॉर्म मध्ये काय की स्लोप दिलेला आहे आणि एक पॉइंट माहिती आहे. आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन काढायचे व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये x आणि y च्या फॉर्म मध्ये काढायचे. म्हणजे आपल्याला इथे दिलेलं आहे समजा ही एक लाईन दिलेली आहे. आपण याचा स्लोप कसा काढतो. हा x1 y1 आणि हा x2 y हे दोन पॉइंट आहेत. याचा स्लोप कसा काढतो आपण. m is equal to y2 minus y1 divided by x2 minus x. हा स्लोप काढला. आता याच्यापैकी हा जो पॉइंट आहे ह्याला आपण x आणि y म्हटलं व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये. मग तो x1 x2 y2 असेल x3 y3 असेल काय पण असेल आणि स्लोप दिलेला आहे ह्याचा m. म्हणजे थोडक्यात इथं काय करायचं आपल्याला जिथं x2 y2 होतं तिथं काय करायचंय x आणि y करायचं. ठीक आहे. x आणि y करायचं. मग याला जर इकडे घेऊन गेलो मी m in the bracket x minus x1 is equal to y minus y1. So y minus y1 is equal to m in the bracket x minus x1. This is nothing but the slope point. म्हणजे एक पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत तुम्हाला. सॉरी कुठले एक पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 5 7 -3 -2 जे काय असतील आणि स्लोप माहित असेल तर तुम्ही त्या लाईनचं इक्वेशन काढू शकता. त्या लाईन एक पॉइंट दिलेला आहे आणि स्लोप पण दिलेला आहे त्या लाईनचं. तुम्ही त्या लाईनचं इक्वेशन काढू शकता. आपण सुरुवातीला पाहिलं ax plus by plus c is equal to 0 जनरल फॉर्म ऑफ द स्ट्रेट लाईन. असं इक्वेशन तुम्ही जर एक पॉइंट दिलेला असेल आणि जर स्लोप दिलेला असेल त्या लाईनचा तर तुम्ही इक्वेशन फाइंड आउट करू शकता. मग ह्याला काय लिहायचं आपल्याला let slope of a line be m given. ठीक है. And
अँड काय लाईन पासेस थ्रू x1 y1 लाईनचा स्लोप दिलेला आहे आणि लाईन x1 y1 ह्या पॉइंट वरून पास होतीये, तर त्या लाईनचे इक्वेशन असेल. देन m is equal to y2 minus y1 च्या ऐवजी y minus y1 अपॉन x2 minus x1 च्या ऐवजी x minus x1. म्हणजे इथे जर दोन पॉइंट दिले असते आपल्याला तर स्लोप काढणं इझी होतं, है की नाही? पण तेव्हा फक्त स्लोप निघत होता, इक्वेशन ऑफ लाईन भेटत नव्हता. ठीक आहे, आता आपण इक्वेशन ऑफ लाईन काढलंय x आणि y च्या फॉर्म. ठीक आहे, सो देन x and y are variable. x and y are variable. So हा काय म्हटलं आपल्याला हे सॉल्व करून इथे लिहून वाटल्यास. m is equal to काय y2 minus y1 upon x2 minus x1 लिहिलं आपण. आणि इथे काय म्हटलंय x and y are variables, म्हणून यांना काय म्हटलं आपण व्हेरिएबल म्हटलं. ते पॉइंट्स नाही येतात, ते काय व्हेरिएबल्स. x2 y2 ला आपण काय कन्सिडर केलं तर व्हेरिएबल x आणि y. मग तिथं इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन काढण्यासाठी आपण त्यांना x आणि y व्हेरिएबल कन्सिडर केलं. ठीक आहे, then x and y are variables. Then equation is m is equal to y minus y1 divided by x minus x1. मग ह्याला इकडे घेऊन आलो लेफ्ट हँड साइड मध्ये, मल्टिप्लिकेशन मध्ये आलो आणि ह्याला फक्त इंटरचेंज करून दिलं. ठीक आहे, सो वी हॅव गॉट इक्वेशन ऑफ द स्ट्रेट लाइन whose slope is given and which is passing through x1 y1. तर आपल्याला ते इक्वेशन मिळेल. ठीक आहे, मग ह्याचं जर एक्झाम्पल मी म्हटलं तुम्हाला फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन, त्याचं एक्झाम्पल घेतलं फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन whose slope is -1 and the line passes through the point. काय घ्यायचं पॉइंट 2 minus 3. एक्झाम्पल आहे ना, पुस्तकात असेल असे आहेत असले एक्झाम्पल, पण हे मी हे म्हणून दिलं. ठीक आहे, मग इक्वेशन काय आहे आपल्याकडे, सोल्युशन काय आहे त्याचं, इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन whose slope is given -1 and passing through point 2, -3 is given by y minus y1 is equal to m in the bracket x minus x1. बरोबर आहे, काय इक्वेशन आहे याचं, y minus y1 is equal to m in the bracket x minus x1. आपण इक्वेशन फॉर्म करतोय ना, याच्या अगोदर इक्वेशन दिलं होतं स्लोप काढून. आता स्लोप दिलाय, एक पॉइंट दिलाय, त्याच्यावरून स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काढतोय. म्हणजे जनरल फॉर्म मध्ये. ठीक आहे, सो y असंच राहणार, कारण व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये करतोय आपण इक्वेशन. इक्वेशन ऑफ लाईन सर्कल काय असतं, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन काय असतं, x प्लस y इज इक्वल टू 3. हे जनरल इक्वेशन काढतोय ना आपण, जसं ax प्लस by प्लस c काढला होतं जनरल इक्वेशन, तसं जनरलाइज्ड फॉर्म व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये आपण इक्वेशन तयार करतोय. आता त्या लाईनचं पर्टिक्युलर ते इक्वेशन तेच असणार आहे की नाही. ठीक आहे, पण आपण x आणि y ह्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये इक्वेशन, म्हणजे आपल्याला डिफरंट x आणि y च्या व्हॅल्यू ठेवून पॉइंट्स आपल्याला प्लॉट करता येतील किती. सो y मायनस y1 किती आहे, हेच आहे x1 y1 -3 इज इक्वल टू स्लोप किती आहे -1
x किती आहे काहीच नाही, x व्हेरिएबल आहे, x मायनस x1 किती आहे 2 आहे, दिसतंय. सो y plus 3 is equal to minus x minus into minus plus 2. So y हे x ला इकडे घेऊन तुम्ही, x plus y plus 3 minus 2 is equal to 0. So x plus y plus 1 is equal to 0. This is the equation of life. This is required equation of याचा जर स्लोप काढला आपण तर मायनस कोएफिशिएंट ऑफ x 1 आहे डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y काय 1 आहे, म्हणजे काय झालं मायनस 1 अपॉन म्हणजे मायनस म्हणजे की आपलं हा मायनस हे मायनस 1 म्हणजे हे जे आपण रैंडमली घेतलं होतं तेच आपण टॅली देखील. ठीक आहे. इन दिस वे यू कैन फाइंड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाइन पासिंग थ्रू पर्टिकुलर पॉइंट व्हेन स्लोप ऑफ अ लाइन इज गिवन. आपण इक्वेशन फाइंड करतोय आता, पॉइंट दिलेला आहे एक आणि स्लोप दिलेला आहे. ओके, सो यू कैन राइट इट डाउन. ठीक है. नेक्स्ट फॉर्म ऑफ ए स्लोप स्ट्रेट लाइन इज स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. ठीक है. सो स्लोप इंटरसेप्ट फॉर्म मध्ये काय, एक लाइन आहे जी y ऍक्सिस ला c या ठिकाणी कट करते. हा पॉइंट काय c आहे. ठीक आहे. आणि हा पॉइंट आहे ज्याची कोऑर्डिनेट आहेत x आणि y. ठीक आहे. यानी ह्याला जर एक्सटेंड केला आपण तर हा थीटा अँगल आहे x ऍक्सिस शी केलेला, किंवा मी याला जर इथे डॉटेड लाईन काढली अशी x ऍक्सिस ला पॅरलल. ठीक आहे. तर हा पण अँगल काय असेल थीटा, म्हणजे हा जेवढा अँगल असेल हा तेवढं पण थीटा. हे थीटा म्हणजे हे पण काय थीटा, कारण ह्या दोन लाईन काय आहेत एकमेकांना पॅरलल. मी हे दोन पॉइंट जोडून घेतो. ठीक आहे. त्याला काहीतरी नाव देऊ P आणि ती लाईन समजा L आहे. ठीक आहे. C हा एक कॉन्स्टंट आहे ज्या ठिकाणी ह्या लाईननं कट केलेलं आहे y ऍक्सिसला. y ऍक्सिसला कट केलेलं आहे, y इंटरसेप्ट. मग काय लिहितो मी इथे, लेट C be the y intercept of line L. ह्या लाईनचं नाव देतो मी L. P x y B any point on this line. या लाईनवर P x y हा एक पॉइंट. थीटा बी द अँगल made by line L with x axis. ठीक आहे. आता बघा जे तुम्हाला माहिती आहे तेच लिहायचं इथे. इथून इतकं डिस्टन्स किती आहे डिस्टन्स, हे किती आहे इथून इथपर्यंत डिस्टन्स C. इथून इथपर्यंत डिस्टन्स C आहे, समजा 5 आहे 6 आहे 10 आहे. हे जेवढं डिस्टन्स आहे तेच डिस्टन्स आहे. ठीक आहे. बरं, इथून इतकं C आहे आणि इथून इतकं Y आहे. इथून इतकं C आहे आणि इथून इतकं किती आहे नाही, इथून इतकं Y, इथून ते इतकं Y. मग हे किती राहील y मायनस हे डिस्टन्स किती आता
y मायनस, ठीक आहे. आणि हे डिस्टन्स तर माहिती आहे आपल्याला किती आहे, x आहे. x डिस्टन्स आहे ना ते, म्हणून तर आपण x आणि y हे कोऑर्डिनेट घेतले, ठीक आहे. मग याचा स्लोप काढून घेऊ आपण. स्लोप इज इक्वल टू काय, m इज इक्वल टू काय, tan थीटा आहे. tan थीटा इज इक्वल टू काय असते, अपोजिट साइड आपण ऍडजस्टंट साइड. सांगा मग अपोजिट साइड काय, m इज इक्वल टू X अपोजिट साइड, ह्या थीटाची अपोजिट साइड Y minus y मायनस डिवाइडेड बाय ऍडजस्टंट साइड X. x. हे x आहे म्हणजे हे पण काय x. बरोबर. मग हे x ला मी इकडे घेऊन जातो. mx इज इक्वल टू y मायनस c ला मी इकडे घेऊन येतो. mx प्लस c इज इक्वल टू y. So y is equal to mx plus c is your required equation, which is called slope intercept form. स्लोप माहिती आहे आणि y इंटरसेप्ट माहिती आहे, तर x आणि y च्या फॉर्म मध्ये आपण इक्वेशन लिहू शकतो. दॅट इज नथिंग बट स्लोप इंटरसेप्ट फॉर्म ऑफ द स्ट्रेट लाईन. ठीक आहे. मग y इंटरसेप्ट 5 आणि स्लोप जर माहित असेल, ठीक आहे. मग एक एक्झाम्पल, लगेच एक एक्झाम्पल. स्लोप समजा आहे 1, ठीक आहे. स्लोप आहे 1 आणि y इंटरसेप्ट आहे 5. If m is equal to 1, y intercept is 5. Find the equation of straight line. काय मग y is equal to mx plus c. y is equal to m किती आहे, x plus 5. हे झालं इक्वेशन ऑफ स्ट्रेट. फिनिश. असे 2-2 मार्काला विचारतात परीक्षेत. फक्त find the equation of straight line whose slope is 1 and which intersects y axis at 5. असं what is मध्ये दिलेलं असतं. ठीक आहे. Now you can write it.